नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. तारा भैरवी या सावलीशी बोलण्यासाठी घरी आलेले असतात आणि मग भैरवी स्पष्टपणे सावलीला समजावून सांगते की हे बघ सावली, लक्षात ठेव, आपल्यामध्ये जे काय बोलणं होतंय ना ते सारंगला एक शब्द देखील कळता कामा नये. ही गोष्ट ना कायम लक्षात ठेवायची. इथे सावली तर शांतपणे फक्त भैरवीचं बोलणं ऐकून घेत असते आणि मग त्याच्यानंतर भैरवी सांगू लागते की उद्या गाण्याची कॉम्पिटिशन आहे आणि ही गाण्याची कॉम्पिटिशन आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे, स्पेशली तारासाठी. आणि तिथे तुझा तो मानलेला बाप जगन्नाथ, तो सुद्धा तिथेच असणार आहे. तो आपल्या कार्यक्रमामध्ये मोडता घालण्याचा 100% प्रयत्न करणार आणि ही गोष्ट मला माहिती आहे. पण जगन्नाथचा हा प्रयत्न यशस्वी होता कामा नये, ही फक्त आणि फक्त सावली तुझी जबाबदारी आहे. आणि मग त्याच्यानंतर भैरवी सावलीला धमकावत सांगत असते की सावली, उद्या जर काही जरी गडबड झाली ना तर बघ मग काय होतंय. पण मात्र तेवढ्यात लगेच कोणाची तरी गाडी इथे समोरनं येते आणि भैरवी लगेच शांत होते. म्हणजे त्या गाडीमधनं सोम आता उतरतो. सोम खाली उतरल्यानंतर तारा शांतपणे त्याच्याकडे बघू लागते आणि मग सोम लगेच त्यांना म्हणतो, भैरवी माई, तुम्ही इथे काय करताय, आतमध्ये या ना. भैरवी सांगू लागते, अरे सोम, आम्हाला उशीर होईल, अजून थोडं एका ठिकाणी सुद्धा जायचंय, उद्या ताराची कॉम्पिटिशन आहे ना, म्हणूनच सावलीला जरा थोडेसे अपडेट्स द्यायला आले होते. इथे सोम सुद्धा भैरवीचं बोलणं शांतपणे ऐकतो आणि ताराकडे तिरक्या नजरेने पाहत असतो. आणि मग आता त्याच्यानंतर सोमने छान असा सूट बूट घातलेला असतो. भैरवी लगेच विचारते, बाय द वे, तू असा सुटाबुटामध्ये कुठे निघालायस? सोम आता स्पष्टपणे उत्तर देतो की मी स्वतःच्या पायावरती उभं राहायचं ठरवलंय. सोमचं हे बोलणं ऐकल्यानंतर ताराला तर सोमचं खूप कौतुक वाटतं. सोम आता सांगू लागतो, म्हणजे राजकुमार दादा, सारंग दादा, नील दादा यांच्यासारखं मला इंडिपेंडंट व्हायचं आहे आणि त्याच्यासाठीच मी अशा बिझनेस आयडिया स्पीच करायला आलो आहे, अशी त्याची तयारी आहे. आणि मग त्याच्यानंतर हे सोमचं सर्व बोलणं ऐकल्यानंतर भैरवीला सुद्धा जरा त्याचं कौतुक वाटतं आणि भैरवी म्हणू लागते, अगदी छान सोम, म्हणजे आता मेहेंदळेंच्या घरामध्ये अजून एक उद्योगपती निर्माण होणार. आणि मग आता तिलोत्तमाला सांगायला हवं, तिच्या या हँडसम मॅच्युअर्ड मुलासाठी एक सुंदर मुलगी बघायला काही हरकत नाहीये. आणि मग आता त्याच्यानंतर हे सगळं ऐकल्यानंतर तारा तर शांतच राहते. सावलीला त्यांच्या दोघांची सिच्युएशन नेमकं काय हे माहिती असतं. आता मग त्याच्यानंतर सोम लगेच म्हणतो, मुलीबरोबर मुलीच्या आईने सुद्धा ग्रीन सिग्नल द्यायला हवा. आणि हे सर्व सोम ताराकडे बघूनच बोलत असतो. भैरवी आता इथे खूप जोरात बोलते, अरे काही काय बोलतोस, तुझ्यासारख्या मॅच्युअर्ड आणि हँडसम मुलाला, आणि ते सुद्धा मेहेंदळेंच्या स्थळाला नाही म्हणेल असं कोण आहे रे? मला नाही वाटत असं कोणी असेल. आणि मग आता हे सगळं ऐकल्यानंतर सोमला जरा हसायलाच येतं. सोम आता गालातल्या गालात हसतो आणि मग त्याच्यानंतर आशीर्वाद म्हणून भैरवीचे आशीर्वाद घेतो. आणि मग त्याच्यानंतर सोम तिकडनं निघून चाललेला असतो तर तो ताराकडे पाहतच तिकडनं जातो आणि ताराला अशी छान अशी एक स्माईल देतो. आता भैरवीच्या या सगळ्या बोलण्याने ताराला आणि सोमला यांना दोघांनाही जरा कॉन्फिडंटली फील होत असतं. सावलीने सुद्धा हा सर्व काही प्रकार पाहिलेला असतो. मग त्याच्यानंतर इथे भैरवी सावलीला म्हणते की सावली, मी तुला काय सांगितलंय तो सर्व प्रकार तुझ्या लक्षात आलाय ना? तर मग सावली इथे लगेच मान हलवत हो बोलते. मग भैरवी लगेच ताराला गाडीमध्ये बसायला सांगते आणि तारा भैरवी दोघीही लगेच तिकडनं निघून जातात. सावली सुद्धा तिथेच असते. ते गेल्यानंतर सावली सुद्धा निघून जाते. पण मात्र आता इथे शेवटी जे व्हायचं नव्हतं तेच होतं. अस्मीने झाडाच्या आड चोरून चोरून उभं राहून त्यांचं सर्व काही बोलणं ऐकलेलं असतं. अस्मी इथे स्वतःशीच म्हणू लागते की या भैरवीची नेमकं सावलीला काय समजावून सांगत होत्या आणि नेमके इथे जगन्नाथचा काय विषय आहे. त्यांच्या बोलण्यामध्ये जगन्नाथचा टॉपिक निघाला होता, पण मात्र दुर्दैवाने अस्मीला नेमकं काय हे काही कळालं नाही. आता मग त्याच्यानंतर अस्मीच्या डोक्यामध्ये इथे ट्यूब पेटलेली असते. अस्मी आता म्हणू लागते, नेमकं ही सावली भैरवीजींसाठी काय काम करते ना, ही गोष्ट मला शोधून काढायला हवी. आणि मग त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सोम आता त्याचं प्रेझेंटेशन सुरू करणार असतो. घरातले सगळेच तिथे मीटिंगसाठी पोहोचलेले असतात. तिलोत्तमावर सगळेच घरातले तिथे असतात. सोम म्हणू लागतो, हॅलो लेडीज अँड जेंटलमेन, आजचं हे प्रेझेंटेशन सुरू करण्याआधी मला तुम्हा सर्वांनाही काही प्रश्न विचारायचे आहेत. तिलोत्तमावर सगळे शांत असतात आणि स्वतः नोकरी देण्यासाठी तिलोत्तमा सोमचा इंटरव्ह्यू घेत असते. सोम आता विचारतो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, आपलं हे रूपम कॉस्मेटिक नेमकं कुठल्या बळावरती उभं आहे? तर मी याच्यावरती ऐश्वर्या उत्तर देते, रूप म्हणजेच की सौंदर्य. पण मग याच्यावरती सोम म्हणतो, अगदी बरोबर, सौंदर्य याच्यावरती आपलं रूपम कॉस्मेटिक उभं आहे. पण मात्र आता इथे आपण एक पाऊल पुढे जाणार आहोत आणि तसंच आपलं हे रूपम कॉस्मेटिक हे आपण म्युझिक इंडस्ट्रीसाठी इन्व्हेस्ट करणार आहोत. आणि मग म्युझिक कंपनीमध्ये एंटर करण्यासाठी आपल्या कंपनीचं नाव असेल
मेंदळे म्युझिक कंपनी. आणि मग आता सोम त्याचा लोगो वगैरे सर्व काही त्याने रेडी केलेलं असतं आणि ते सर्व काही त्या पडद्यावरती दाखवत असतो. हे पाहता घरातले सर्वच लगेच टाळ्या वाजवायला लागतात. सोम आता सांगत असतो आपल्या मेंदळे म्युझिक एंटरप्राइजेस तर्फे नेमकं काय पहिलं असेल तर मग ते ब्रँड एंटर करणं. मग त्याच्यासाठी आपल्याला एक चेहरा हवाय आणि तो चेहरा कसा असेल, अर्थातच एकदम सुंदर. इथे सोम जे काय बोलत असतो घरातले सगळे शांतपणे सोमचे बोलणं ऐकत असतात. आता इथे सोम सांगू लागतो तो चेहरा सुंदर असणं महत्त्वाचं नाहीये. सारंग सरांच्या सांगण्याप्रमाणे तो चेहरा सुंदर आणि त्याच्यामागे कलागुणांची जोड असेल ना तर तो चेहरा आणखीन सुंदर दिसतो. तर मग मी असा विचार केला की तो चेहरा सुंदर सुद्धा असेल आणि तो चेहरा गायन कौशल्यामध्ये सुद्धा उत्तम असेल. पण ही गोष्ट रूपम कॉस्मेटिकसाठी आणि मेंदळे म्युझिकसाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट असेल. आणि मग आता इथे अस्मी म्हणू लागते की हे तू सगळं सांगतोस खरी, पण मात्र सुंदर आणि गाणारा चेहरा तू आणणार कुठून? सुंदर गाणारा चेहरा जर आणायचा असेल तर सोम त्याच्यासाठी एक वेगळाच खर्च लागेल. इथे आता सोमसुद्धा हे ऐकतो आणि ऐश्वर्याला उत्तर देऊ लागतो की अगदी बरोबर. त्याच्याबद्दल सुद्धा मी विचार केलाय आणि तो गाणारा चेहऱ्याबद्दल सुद्धा मी विचार केलाय. ते म्हणजे स्वरयज्ञ पुण्याची स्पर्धा, गाण्याची ही कॉम्पिटिशन. ही जी स्वरयज्ञ पुण्याची जी स्पर्धा होती त्यातले स्पर्धा पुढे जाऊन खूप असे उत्तम गायक आणि गायिका झालेले आहेत, प्रसिद्ध झालेले आहेत. मग आपल्याला आपल्या कंपनीसाठी नेमकं काय महत्त्वाचं आहे, काय गरजेचं आहे? सुंदर चेहरा, यंग टॅलेंट आणि मेन म्हणजे प्रसिद्धी. आणि या तिन्ही गोष्टी आपल्याला या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून मिळणार आहे. सोमची ही जी काही आयडिया असते आणि सोमचं हे जे काही बनण्यात डोके चाललेलं असतं त्याच्यामुळे घरातल्या सर्वांनाच हे सगळं पटतं. सोम इथे म्हणत असतो मग त्याच्यामुळे माझी आयडिया अशी आहे की आपण या कॉम्पिटिशनला जर स्पॉन्सर केलं तर आपण जर या शोला जर स्पॉन्सर केलं तर आपली म्युझिक इंडस्ट्रीमधली ही पहिली स्टेप असेल. पण मग आता इथे सावली गोंधळून मात्र गेलेली असते, कारण ही जी स्वरयज्ञ जी स्पर्धा असते त्याच्यामध्येच तारा म्हणजेच की सावली गाणार असते. पण मात्र आता इथे ऐश्वर्या बोलू लागते की व्हेरी गुड आयडिया सोम, पण मात्र या स्पर्धेसाठी खूप स्पॉन्सर आहेत. आणि मग आता त्याच्यानंतर तिलोत्तमा लगेच जागेवरनं उठते आणि तिकडनं जाऊ लागते. सोमला असं वाटतं की तिलोत्तमाला हा प्लॅन आवडला नाही म्हणून ती तिकडनं जाऊ लागते. पण मात्र तिलोत्तमा स्पष्टपणे सांगते की करूयात, आपण या स्पर्धेसाठी स्पॉन्सर करूयात. आता हे ऐकल्यानंतर तर सोमचा आनंद हा गगनात मावेनासा होतो. त्याला खूप आनंद होतो आणि त्याने केलेलं हे पहिलं यश असतं. तिलोत्तमा आता सांगते सो या स्पर्धेचे स्पॉन्सर असणार ते म्हणजे मेंदळे म्युझिक कंपनी आणि ते सुद्धा टायटल स्पॉन्सरशिप. प्रत्येक ठिकाणी मेंदळे म्युझिक कंपनी हेच नाव असणार. आता हे ऐकल्यानंतर तर सोमचा आनंद असा दुप्पट झालेला असतो. पण मात्र आता इथे सावली खूप अशी गोंधळून गेलेली असते. आणि मग आता त्याच्यानंतर सोम लगेच इकडे धावतच तिलोत्तमाकडे येतो. प्रेमाने तिलोत्तमाला मिठी मारतो आणि मग त्याच्यानंतर घरातले सगळेच इथे सोमचं कौतुक करत त्याला जवळ घेत असतात. आता मग त्याच्यानंतर आता सावली स्वतःशीच विचार करू लागते, जर रूपम कॉस्मेटिकने स्पर्धा स्पॉन्सर केली तर घरातले सगळेच तिथे येतील. त्याने आत्ता काही गडबड तर नाही होणार ना? विठ्ठला, नेमकं तू कुठली परीक्षा बघतोयस माझी? सावली सुद्धा या गोष्टीमुळे खूप गोंधळून गेलेली असते. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अस्मी इथे किचनमध्ये असते आणि काहीतरी उचापात्या करत असते. तेवढ्यात लगेच तिकडनं सावली येते आणि अस्मीला पाहता ती एकही शब्द बोलत नाही. अस्मी सावलीला विचारते की सावली तू चहा घेशील का? तर मग सावली स्पष्टपणे नकार देते आणि म्हणते नाही, नकोय मला. अस्मी सांगत असते अगं मी बनवते, घे तर. सावली मात्र म्हणत असते नाही, नकोयच मला. आणि मग त्याच्यानंतर आता अस्मी बळजबरीने सावलीला टेबलवरती बसवते आणि तिला सांगू लागते नको काय नको म्हणतेस, मी खूप छान चहा बनवते, तू बघच घेऊन एकदा. आणि अस्मीच्या या गोड गोड बोलण्यामध्ये मागे नक्कीच काहीतरी अर्थ असावा हे सावलीला मात्र समजलेलं असतं. अस्मी आता म्हणत असते तू ताराला अशीच करतेस याचं मला कौतुक आहेच, पण मात्र भैरवीजींचं तुझ्या वाचून एवढं काय अडलेलं असतं ना हे मात्र मला काही कळत नाहीये. सॉरी, म्हणजे मी तुला खूप पर्सनल असा क्वेश्चन विचारतेस, पण त्यांना तुझी एवढी काय गरज आहे? आता हे ऐकल्यानंतर सावली तर घाबरलेली असते, पण मात्र शांतपणे ही सिच्युएशन सावली हँडल करते. अस्मी म्हणू लागते तू तुझ्या कामामध्ये ग्रेट तर असशीलच, पण मात्र एक क्युरिओसिटी म्हणून मी तुला विचारलं. आता याच्यावरती सावली उत्तर देते मी खूप वर्षापासून त्यांच्याजवळ काम करते, त्यांना काय हवं असतं काय नको हे मला माहिती असतं म्हणून. अस्मी म्हणू लागते हो करेक्ट आहे, म्हणजे काय परत कोणी नवीन घेऊन या, त्यांना परत सुरुवातीपासून शिकवा, बरोबर आहे तुमचं सुद्धा. आणि मग त्याच्यानंतर अस्मी विचारते की तू जाणार कशी आहेस? सावली उत्तर देते की रिक्षाने, पण मात्र याच्या मागे नक्कीच काहीतरी हेतू हे सावलीला कळालेलं असतं. आणि मग त्याच्यानंतर अस्मी इथे चहा कपामध्ये ओतून आणते आणि सावलीला देते, पण मात्र सावली
सावली चहा घेण्यासाठी नकारच देत असते. शेवटी मग आता त्याच्यानंतर बळजबरीने का होईना पण मात्र सावली शांतपणे अस्मीचा चहा पिते. अस्मी विचारते कसा झालाय, तर सावली सांगते की हो छान आहे. मग आता याच्यावरती अस्मी आता स्वतःशीच म्हणू लागते की सावली तू कितीही लपवण्याचा प्रयत्न कर, पण माझ्या प्रश्नांची जोपर्यंत मला उत्तर मिळत नाही ना तोपर्यंत मी काय तुला सोडणार नाहीये. आजपासून तू माझ्या नजरेखाली असशील. आणि मग त्याच्यानंतर या स्वरयज्ञ स्पर्धेमध्ये आता इथे भैरवी आलेली असते. भैरवी आणि तारा आल्यानंतर लगेच मीडियावाले त्यांच्या भोवती गच्च्या घालून उभे राहतात आणि त्यांना काही प्रश्न विचारू लागतात की या स्वरयज्ञ स्पर्धेमध्ये खूप सारे स्पर्धक आलेले आहेत. तारा वजे त्यांच्यासमोर टिकणार का आणि तारा वजे या वजे घराण्याचं नाव राखणार का? भैरवी आता म्हणते ऑफकोर्स राखणार, पण मात्र आता बोलायला वेळ नाहीये. भैरवी तिकडनं निघून जात असते, पण मात्र ते एक एक करत त्यांना प्रश्न विचारत असतात. इथे आता भैरवी म्हणत असते आत्ता बोलायला वेळ नाहीये, तुम्ही नंतर अपॉइंटमेंट घेऊन या. पण मात्र याच्यावरती एक रिपोर्टर बोलतो की तुम्ही घाबरताय का? हे ऐकल्यानंतर तर भैरवी चिडूनच जाते. त्या रिपोर्टरचं आय कार्ड चेक करते आणि त्याला सांगते की भैरवी वजे ही कोणालाच घाबरत नसते. हा फक्त डुएट राऊंड आहे. उद्या ग्रँड फिनालेचा राऊंड होईल ना तेव्हा कदाचित तुम्हीच माझ्यासमोर यायला घाबराल. स्पर्धा अख्ख्या महाराष्ट्र येऊ दे नाहीतर कुठूनही येऊ दे, जिंकणार फक्त ही तारा वझेच. आणि मग त्याच्यानंतर भैरवी आणि तारा दोघेही तिकडनं निघून जातात. त्या आता इथे स्पर्धेच्या ठिकाणी येतात आणि इकडे तिकडे पाहतात तर त्या स्वरयज्ञ स्पर्धेच्या वरती मेंदळे म्युझिक कंपनी असा लोगो लावलेला असतो. आणि मग त्याची इन्फॉर्मेशन जाणून घेण्यासाठी भैरवी तिथे असणाऱ्या एका माणसाला बोलून घेते आणि आता म्हणू लागते की एका रात्रीमध्ये स्पर्धेचे स्पॉन्सर कसे काय चेंज झाले. आणि मग आता याच्यानंतर आता तो सांगू लागतो की हे बघा ते मेंदळे. आता मग भैरवी विचारते मेंदळे म्हणजे रूपम कॉस्मेटिकवाले मेंदळे? तर तो सांगू लागतो की हो मेंदळेच. जे आधीचे स्पॉन्सरशिप होते ना त्या मेंदळींनी काहीतरी डील त्यांना देऊन टाकली आणि ही स्पॉन्सरशिप स्वतः घेतली. त्यांचा मुलगा सोम मेंदळे त्याने नवीन कंपनी उभी केली आहे, मेंदळे म्युझिक कंपनी. आता हे सगळं ऐकल्यानंतर तर ताराला खूप आनंद होतो, पण मात्र आता ताराला लगेच सोमचं बोलणं आठवतं की तू सांग फक्त, मी अख्खी कॉम्पिटिशन विकत घेईन, पण मात्र मला तुझ्या चेहऱ्यावरचं हे टेन्शन नाही बघायचं. म्हणजेच की ताराच्या चेहऱ्यावरती फक्त टेन्शन नको, म्हणून सोहमने ही म्युझिक कॉम्पिटिशन अख्खीच्या अख्खी विकत घेतली. आता हे केल्यानंतर तर ताराला खूप छान वाटतं. इथे त्या माणसाला सुद्धा भैरवीने गुंडाळलेलं असतं आणि मग त्याच्यानंतर तो माणूस म्हणतो तुम्ही टेन्शन नका घेऊ, इथे सगळा स्टाफ तोच आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं काही झालंय. आणि मग त्याच्यानंतर भैरवी त्याला सांगते की गर्दीमध्ये जरा जिभेवरती नियंत्रण ठेवा आणि लगेच तो तिकडनं निघून जातो. आता तेवढ्यात लगेच सावली सुद्धा तिथे आलेली असते आणि मग सावलीला येण्यासाठी उशीर झालेला असतो. तारा विचारते सावली किती उशीर झाला? भैरवी ओरडत म्हणू लागते हिचं नेहमीच आहे ग. आणि मग त्याच्यानंतर इथे आता भैरवी सांगते तारा तू इथेच थांब आणि सारा लगेच सावलीला घेऊन तिकडनं निघून जाते. तेवढ्यात आता कार्यक्रमामध्ये कोणीतरी पिंकू शेठ म्हात्रे म्हणून आलेला असतो आणि तो आता तिथे आजूबाजूला असलेल्या स्पर्धकांना सांगू लागतो तुम्ही कॉम्पिटिशनची प्रॅक्टिस वगैरे केली ना, कारण तुमची कॉम्पिटिशन माझ्याबरोबर आहे. आणि तो मग इथे ताराच्या बाजूला येऊन बसतो. त्याच्यानंतर भैरवी आता एका रूममध्ये सावलीला घेऊन येते. तिथे सर्व काही सेटअप असा रेडी असतो आणि भैरवी सावलीला सांगत असते हे बघ ही तुझी खोली आहे. भैरवी सांगत असते हे बघ ही स्क्रीन आहे आणि या स्क्रीनवरती त्या स्टेजवरती काय चाललंय ना हे सर्व काही तुला दिसेल. तुला आता त्यांच्याबरोबर आता 2 कॉम्पिटिशन एकत्र होणार आहेत, म्हणजे 2 स्पर्धक एकत्र गाणार आहेत. मग ह्याच्यावरती तुला हे स्क्रीनवरती बघून त्यांचं लिपसिंग कॉन्शियस करून तुला बरोबर गायचं आहे. तुला हे सर्व काही निभावून न्यायचं आहे आणि तू हे करशील ना, तर सावली ते सगळं काही समजून घेते आणि मान हलवत हो बोलते. आता मग त्याच्यानंतर भैरवी सांगत असते आणि एक महत्त्वाची गोष्ट, तुझा तो मानलेला बाप ना डोमकावळ्यासारखा तिथे टपून बसलाय. तो बहुतेक तुला शोधतोय, पण मात्र त्याच्या नजरेमध्ये अजिबात नाही पडायचं. जर तो आसपास फिरतोय असं जर कळलं ना तर स्वतःला त्याच्यापासून वाचवायचं. इथे आता हे सगळं ऐकल्यानंतर सावली फक्त भैरवीच्या हुला हो करत असते. भैरवी सांगत असते हे मेंदळे स्पॉन्सर्स आहेत म्हटल्यानंतर त्याची भीती जरा कमी झाली, पण मात्र सांगता येत नाही तो काय करेल. त्याच्यामुळे तू सर्व काही नीट आणि व्यवस्थित कर. आता भैरवी लगेच तिकडनं निघून जाते. पण मात्र आता इथे सावली विचार करू लागते की विठुराया हे आव्हान पेलण्याची मला ताकद दे. आणि मग सावलीने तिच्या पर्समध्ये विठुरायाची मूर्ती आणलेली असते. सावली ती मूर्ती तिथे स्थापन करते, त्याला फूल वाहते आणि विठुरायाचे दर्शन घेत असते. आणि मग त्याच्यानंतर इथे स्पर्धा सुरू झालेली असते. आता मग अँकर असतो आणि तो स्वरयज्ञ पुणे या स्पर्धेमध्ये सर्वांचे स्वागत करतो.
आणि मग त्याच्यानंतर स्पर्धेबाबतीतची जी काही माहिती असते, जे काही डिटेल्स असतं, ते सर्व काही अँकर त्यांच्या सगळ्यांना सांगतो आणि सर्व काही टाळ्या वाजवत वाजवत ते स्पर्धा एन्जॉय करत असतात. आता तो अँकर सांगत असतो या स्पर्धेची ही तयारी सांगतो की आज डुएट ॲक्ट होईल आणि सोलो जो ॲक्ट होणार आहे तो उद्या होणार आहे. ते सावलीला सुद्धा स्पर्धेच्या ठिकाणी काय चाललंय ते सर्व काही ऐकायला जात असतं आणि त्या स्क्रीनवरती तिला सगळं काही दिसत असतं. पण मात्र आता त्याच्यानंतर इथे तेवढ्यात लगेच समोरनं भैरवी येते आणि आता जगन्नाथ सुद्धा समोरनं जात असतो. भैरवी आणि जगन्नाथ हे दोघे एकमेकांना क्रॉस होतात. जगन्नाथ रागातच भैरवीकडे पाहत असतो. भैरवी म्हणते, पुन्हा आलास ना माझ्या मार्गामध्ये मांजरीसारखा अळवा, कोणाला शोधतोयस तू? की विचार करतोस की यावेळी सावली नेमकं कुठे लपून गाणार आहे. आणि मग त्याच्यानंतर जगन्नाथ तर भैरवीच्या बोलण्याने हसायला लागलेला असतो. आता इथे भैरवी सांगत असते, तू कितीही प्रयत्न कर पण सावली नेमकं कुठे लपलीये, कुठून गातीये ही गोष्ट तुला काही कळणारच नाहीये. कसा रे तू कायम माझ्या वाईटावरती टपलेला असतोस. जगन्नाथ आता सांगू लागतो, भैरवी तुझी सुद्धा कमालच आहे. म्हणजे ते कसं आहे ना, चोराच्या मनात चांदणं ते म्हणतात काय उगीच नाही. अगं मीच जज आहे, मी कशाला कोणाची खोडी करू. भैरवी म्हणू लागते, मला काही पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही तू जज असते. भैरवी स्पष्टपणे हातवारे करून जगन्नाथला सांगत असते, माझ्या लेकीच्या मार्गामध्ये जर तू अडवा आलास ना तर याद राख. जगन्नाथ आता म्हणू लागतो, तुझ्या लेकीला मी काहीच नाही करणार, मी तुला प्रॉमिस देतो मी तिला काहीच नाही करणार. आता मग त्याच्यानंतर जगन्नाथ पुढे बोलणार तेवढ्यात लगेच इथे आता तो अँकर सांगतो की आपण आपल्या जजना इथे मंचावरती आमंत्रित करूयात जगन्नाथ सरांना. आणि मग त्याच्यानंतर हे केल्यानंतर जगन्नाथ तोऱ्यातच लगेच इथे स्टेजवरती येतो आणि भैरवी शांतपणे फक्त तो प्रकार पाहत असते. तिथे सारंग आणि सोम हे सुद्धा आलेले असतात. इथे जगन्नाथला स्टेजवरती गेलेलं पाहता सारंग म्हणू लागतो, ॲक्च्युली या स्पर्धेचे स्पॉन्सर आपण आहेत ना, मला जज म्हणून कोणी बोलवलं. सोम आता म्हणतो, सोम म्हणू लागतो, दादा ॲक्च्युली मी हाच प्रश्न विचारला होता लास्ट टाईमच्या राऊंडला सुद्धा हेच जज होते म्हणून. पण आता सारंग म्हणू लागतो, या राऊंडला का बोलवलं. सोमचं मात्र जगन्नाथबद्दल वेगळं मत असतं. सोम आता सांगू लागतो, ॲक्च्युली सारंग दादा जगन्नाथ काय वाईट नाही आहे. सारंग म्हणत असतो, तो माणसांना कधीपासून ओळखायला लागला. आता सोम इथे तिची हिरोगिरी दाखवायला लागलेला असतो. पण मात्र सारंग लगेच बबलूला सांगतो आणि बबलू इथे सोमला शांत करतो. इथे मग स्पर्धेमध्ये एक टास्क असतो आणि त्याच्यामध्ये असं असतं की स्पर्धकांना एक चिठ्ठी उचलण्यात येईल आणि त्याच्यामध्ये जे काही गाणं असेल ते यांना ऐनवेळेला सादर करायचं आहे. हे सावलीसुद्धा ऐकते आणि तिला मोठा धक्काच बसतो. आणि मग आता इथे भैरवीसुद्धा घाबरून गेलेली असते आणि भैरवीसुद्धा ही सिच्युएशन नेमकं कशी हँडल करणार याचासुद्धा तिला प्रश्न पडलेला असतो. आणि सावलीला सुद्धा या गोष्टीतून कसा मार्ग काढावा हे सुद्धा तिला काही कळत नाही. तर मग मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.